खंडाळा येथे आयोजित श्री संत शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताहाला दररोज हजारोच्या संख्येने भाविक उपस्थिती लावत आहेत। वाढत्या भाविकांच्या गर्दीत प्रत्येकाच्या ताटापर्यंत वेळेत प्रसाद पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी येथील युवकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे। सप्ताहस्थळी भाविकांची कितीही संख्या वाढली तरी प्रसाद वितरणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हे युवक सातत्याने परिश्रम घेत आहे। युवकांच्या या शिस्तबद्ध आणि सेवाभावी कार्यामुळे हजारो भाविकांपर्यंत वेळेत प्रसाद पोहोचवला जात आहे। विशेष म्हणजे या सेवा कार्यात सर्वधर्मीय युवक एकत्रितपणे सहभागी झाले असून सामाजिक एकतेचा एक आदर्श संदेश खंडाळा येथून दिला जात आहे। आजच्या काळात तरुण व्यसनाच्या मार्गाला लागलेले दिसतात, मात्र खंडाळा येथील तरुणांनी सप्ताहाच्या माध्यमातून समाजसेवेचा मार्ग स्वीकारत व्यसनापासून दूर राहण्याचा प्रेरणादायी संदेश दिला आहे। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम सध्या खंडाळा परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे। श्री संत शंकर स्वामी 281व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण आहोत आणि या सप्ताहाच्या स्वयंपाकगृहात आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतात, या ठिकाणी फराळाची तयारी सुरू आहे आणि गेल्या 7 ते 8 दिवसापासून या जी तरुण मंडळी प्रत्येक भाविकाच्या ताटापर्यंत प्रसाद पोहोचवत होती आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या प्रसादाचे नियोजन केलं? मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। आज सगळ्यात मोठी पंगत, एकादशीची पंगत आहे आमची। हे हाजी अखिल शेठ नगरसेवक वैजापूर आणि आमचे गावकरी पण येते, त्या हिशोबाने त्यांची पंगत आहे। त्यांनी आम्हाला आज इथं 30 क्विंटल साबुदाणा, 20 क्विंटल बटाटे आणि 20 क्विंटल शेंगदाणे इतरत्र मसाला आणून दिलेला आहे। आज सगळं टोटल 80 क्विंटलचं आमचं नियोजन आहे आणि एक गाडी केळीची भरून पाठवलेली आहे त्यांनी, एक मोठा आयुष्यात एवढं मोठं नियोजन आज त्यांनी आमच्यावर दिलेलं आहे। हे सगळं लोकांपर्यंत पोहोचायची जबाबदारी ही आमच्या तरुण मंडळांनी हाती घेतलेली आहे। किती स्वयंसेवक तुमच्या आता भाविकांपर्यंत या ठिकाणी प्रसाद पोहोचवतात? आज आमचे स्वयंसेवक जर अंदाजे जर तसा अंदाज लावला तर 2-1 हजार तरुण मित्र मंडळ, सगळे सर्व धर्म समाज, सगळ्या समाजाचे इथं तुम्हाला दिसतील। असं एकच नाही, सगळे हिंदू, मुस्लिम, सगळे शेख, सगळे असं इथे सहभागी आहे। तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते, काय सांगा? शंकर स्वामी 281व्या सप्ताह इतकं भाविक इतके मोठ्या प्रमाणात आहे काय, तर कमीत कमी रोजचं अन्नदान, आजचा एकादशीचा कार्यक्रम आहे खिचडी, कमीत कमी 20 ते 25 हजार भाविक या ठिकाणी येणार आहे। तर तरुण मंडळाचं एवढं मोठं योगदान आहे इथं की भलतं। आता हे अंकुश शिंदे झाले, यांच्याकडे तर इतकं मोठं योगदान आहे, सगळी टीम सांभाळतायत काय। आमचे पल्लू अध्यक्ष इथं भंडारगडाचे, यांनी सगळे इथं म्हणजे अशी टीम उभी केलेली आहे की अन्नदान असं कमीच पडू शकत नाही का, म्हणजे काही कमी पडलं का लगेच तिकडून आदेश येतो का इकडे लगेच सगळे तयारीला लागतात। सगळे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळे जाती धर्मातले लोक याच्यात सहभागी झालेले। या सप्ताहाच्या माध्यमातून काय संदेश भेटलेला आहे? संदेश असा जातो की सगळे एकत्रितपणे काम करताय, सगळं जाती भेद, गावाचं नाव मोठं करायचंय, सगळं म्हणजे सगळं विसरून एकत्र आलेले। बरं, तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांना काही नाही, आमच्या गावाचं नाव आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं मोठं करायचं ठरलेलं आहे आणि आमचा सप्ताह हा एक गिनीज बुकात रेकॉर्ड व्हावा यासाठी आम्ही सगळे हातोनात मेहनत करताय तरुण मित्रमंडळ। तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहे, काय सांगाल तुम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांची एकजुटी झालेली आहे, काय संदेश द्याल? आज या पवन आणि पवित्र या खंडाळा नगरीमध्ये आज शंकर स्वामींचा 282वा अखंड हरिनाम सप्ताह, 281वा अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावाला मिळाले, आमचं परम भाग्य। या सप्ताहाची मुहूर्तमेढ आमच्या खंडाळा गावचे भूमिपुत्र स्वर्गीय काशीनाथजी महाराज यांनी रोवलेली आहे। या खंडाचं विशेष असं आहे की गंगागिरी महाराजांचा जो जुना सप्ताह आहे, की अशी आख्यायिका आहे की या सप्त्याला स्वतः गंगागिरी महाराज स्वतः हजर राहायचे, इतका जुना सप्ताह हा शंकर स्वामींचा आहे। या सप्ताहाच्या निमित्तानं सर्व गाव एकत्र आलं, सर्व समाज बांधव एकत्र आले आणि भव्य दिव्य पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी येऊन सर्व कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। चांगले विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले, सर्व व्यसनमुक्तीचा संदेश आम्ही या कार्यक्रमातून सर्व जनतेला दिला की आपली भावी पिढी, यंग जनरेशन पूर्ण याच्यात पूर्ण सहभागी झाले आणि कोणीही आपण व्यसन करू नये ही आम्ही पूर्ण गावाच्या वतीने संदेश दिला। तर श्रद्धेच्या या महोत्सवातून खंडाळ्यातील युवकांनी सेवा, सामाजिक एकता आणि व्यसनमुक्तीचा प्रेरणादायी संदेश दिला आहे।